नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि हे शुद्धीपत्रक विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. जी एक्झाम कंबाईन ग्रुप सीची जी पूर्वपरीक्षा होणार होती 2026ची ऑनलाईन होणार होती, त्याच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो हे शुद्धीपत्रक आहे. आणि आता ती एक्झाम जी आहे ऑफलाईन होणार आहे आणि त्याबरोबरच आयोगाने शुद्धीपत्रक काढून जी एक्झामची जी डेट आहे फॉर्म भरायची ते देखील वाढवलेले आहे. यामध्ये मुख्य परीक्षेची डेट काय असणार आहे तेही सांगितलेलं आहे, पूर्व परीक्षेची डेट काय असणार आहे तेही सांगितलेलं आहे आणि यामध्ये जे आहे सेंटर निवडीबद्दलही येथे माहिती दिलेली आहे आयोगाने. शुद्धीपत्रक आजच विद्यार्थी मित्रांनो आलेलं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आजच म्हणजे 16 जुलै 2026 हे शुद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तर जी आपल्याला माहीतच आहे त्याबद्दल आंदोलनं वगैरे झालेली होती. तर यामध्ये तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR आधारित घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेली मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने OMR आधारित घेण्यात येणार आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पूर्वी घोषित केलेल्या दिनांक 27 सप्टेंबर 2026 ऐवजी जी एक्झामची जी डेट दिलेली होती 27 सप्टेंबर 2026 त्याऐवजी आता कोणती डेट आहे पहा. सुधारित दिनांकास दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2026 दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल. तर जी पूर्व परीक्षा आहे ती 25 ऑक्टोबरला होईल आणि मुख्य परीक्षा जी आहे 27 डिसेंबर 2026ला होईल. तर यामध्ये उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. तर मुदतवाढ कोणची डेट भेटली आहे मुदतवाढ अर्ज भरण्यासाठी. यामध्ये अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 31 जुलै 2026. तर या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे दिनांक 3 ऑगस्ट 2026. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग शुल्क भरणे आवश्यक आहे. तर याच्याद्वारे तुम्ही जे आहे फीस भरायची आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा निवड केंद्र. तर जिल्हा केंद्र कसा निवडायचा आहे यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR आधारित राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. तर 37 जिल्हा केंद्रावर तुमची जी आहे एक्झाम घेण्यात येणार आहे. नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतानाचा जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. तर नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर आता तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा केंद्राची तुम्हाला निवड करायची आहे आणि कशी करायची आहे पहा. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जिल्हा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे तुम्हाला प्रोफाईलमध्ये जायचे तुम्हाला त्यामध्ये माय अकाउंटमध्ये जायचे. सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर जी जाहिरात आहे त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या जे तुमची जे फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुम्हाला बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेंटर सिलेक्शन बटनावर क्लिक करायचं आहे. करून इच्छित जिल्हा केंद्राची निवड करून जे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय व सबमिट बटनावर क्लिक करावे. वरील प्रमाणे जिल्हा केंद्राची निवडाची कार्यवाही दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 14. तर यामध्ये दुपारीची आहे टायमिंग दिलेला आहे वाजतापासून दिनांक 31 जुलै 2026 रोजी हे जे टायमिंग दिलेलं आहे यामध्ये वाजेपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. तर 19 जुलै ते तुम्हाला किती दिनांक दिलेला आहे 31 जुलै यामध्ये तुम्हाला जिल्हा निवड करायचा आहे केंद्राची पूर्ण करणे अनिवार्य आहे.
फक्त जिल्हा केंद्राची निवड करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हाला तिथे व्ह्यूमध्ये जाऊन तुम्हाला जिल्हा केंद्र निवड करायचं आहे. तर यामध्ये वरीलप्रमाणे जिल्हा केंद्र निवडाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे जे आहे ॲड्रेस विचारात घेऊन परीक्षेचे ठिकाण निश्चित करण्यात येईल. एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल. त्यानंतर एकदा निवडलेल्या अथवा आयोगाने निश्चित केलेल्या जिल्हा केंद्र परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य केली जाणार नाही. वरील व्यतिरिक्त मूळ जाहिरातीमध्ये अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याची मागणी होती ऑफलाईन परीक्षा होण्याची आणि ती आता मान्य झालेली आहे. तुमची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. यामध्ये तुम्हाला आता जिल्हा जे आहे केंद्राची निवड करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायची डेट ही वाढलेली आहे. तर नक्की तुम्ही जर एलिजिबल असाल यासाठी तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.